नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर ताण निर्माण झाला असून विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता. कारकुनी चुकीमुळेच गोंधळ. पटेल तटकरे पदावर कायम. अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्यानं पत्र पाठवणार. नीट पेपर फुटेचे धागेदोरे आता नांदेडमध्ये. सीबीआयची तब्बल 8 तास धडाधडती. कदम यांनी मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. आता महाराष्ट्रातही राबणार SIR. 1 कोटी मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता. सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण. नवा नियम लागू. आता कोणताही व्यावसायिक थेट विदेशातून चांदीच्या विटा किंवा बार मागवू शकणार नाही. सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय. 9वी पासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागणार. 2 भारतीय भाषा अनिवार्य. मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल. 26 मे ते 31 मे दरम्यान केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एका आठवड्यात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचणार. पुणे अलंकार पोलिसांची मोठी कारवाई. काचा फोडून चोरी करणारा अटकेत. 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. सराईत चोरट्यावर पोलिसांचा शिकंजा. यवतमाळमध्ये ट्रकच्या तडकेत युवकाचा मृत्यू. म्हाळमसोला गावाजवळ घटना. ग्रामस्थांचा ढाब्यावर हल्ला. धाराशिवमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.